कंटेनरच्या धडकेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। कोल्हापुरातल्या कसबा बावडा शिये मार्गावर हा अपघात झालेला आहे। रस्त्याच्या अगदी मधोमध असलेल्या विद्युत खांबामुळे अपघात झाल्याची माहिती आहे। खांब चुकवण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने चाललेल्या कंटेनरची या दुचाकीला धडक बसलेली आहे। त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, नेमकं काय या रस्त्याचं नेमकं स्वरूप आहे? कुठे नेमका हा विजेचा खांब आहे ज्याच्यामुळे हा अपघात झालाय? रिद्धी, ही सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतरच अपघात कशा पद्धतीने घडला हे समोर आलेलं आहे। आपल्याला जर दिसलं तर यामध्ये एक दुचाकीस्वार आहे, तो कसबावाडा शिये मार्गावरून प्रवास करताना दिसतोय। मात्र याच मार्गावरती एक विद्युत खांब जे आहे ते काही अंतरावरती देखील पाहायला मिळतं। या पूर्ण मार्गावरती जेच खांब आहेत ते गेले काही दिवसांपासून नागरिक काढावेत अशा पद्धतीची मागणी करताना पाहायला मिळतात। त्यामुळे छोटे मोठे अपघात देखील घडत होते। मात्र आज एकाला महाविद्यालयीन विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागलेला आहे। या विद्युत खांबाच्या पलीकडच्या बाजूने कंटेनर जो आहे तो जात असताना त्याची दुचाकीला धडक झाली आणि त्या धडकेमध्येच महाविद्यालयीन विद्यार्थी जो आहे तो ठार झालेला आहे। त्यामुळे निश्चितच या घटनेनंतर तरी आता महावितरण कंपनीकडून किंवा संबंधित प्रशासनाकडून हे विद्युत खांब जे आहे ते त्या ठिकाणाहून काढले जाणार का आणि संपूर्ण मार्ग जो आहे तो मोकळा त्या ठिकाणी केला जाणार का, असा देखील प्रश्न जो आहे तो अनेकांनी उपस्थित केला। त्यामुळे निश्चितच या सगळ्या अपघातानंतर आता कशा पद्धतीने संबंधित प्रशासनाला येते हे पाहणं गरजेचं आहे। जी शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।